जेवण हळूहळू बनवेल. डांगर कापून ठेवला आहे. मला नारळाची जरासा जिरा, धनिया पावडर आणि बस जरासा काली मिरी टाकून एक वाटण तयार करायचं आहे. मग ते डांगर त्याच्यात कांद्यात फ्राय करून मस्त शिजवत ठेवायचं आहे. डांगर नरम झाला काय मग ते वाटण आहे ना नारळाची वाटण जे मी बनवतो ते टाकेल. त्याला गोव्याचे लोक वेडदूड म्हणतात, वेडदूड. आता नारळ खिसणार आहे. पहिला हे नाश्ता करून घेतो. 3 काम एक साथ. ये मसाला पीस लूँगा. कांदा नरम हो रहा है, फिर भाजी को नरम कर दूंगा. कांदा में तेल और नमक ज़रा सा डाल दिया. नमक डालने से जल्दी पकता है कांदा. अच्छा है अपने जगह पे पकेगा. सब कुछ हलू रखा हो नहीं तो उबल के गिरेगा. राईस लेट से पकाऊंगा, चावल 6 बजे. गोव्याची कोकणी हिंदू लोकांना आणि ख्रिश्चन लोकांना गोड गोड भाजी पाहिजे म्हणून कांदा जास्ती टाकतात भाजीमध्ये. आणि ही नारळाचे वाटण, नारळ, लसूण, काली मिरी पावडर, धनिया पावडर, जिरा आणि काय बस तेवढंच. हळद 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 मेन आहे.